जय हिंद, मी मुबारक शेख आणि आपण आहोत चंद्रपूर येथील कोहिनूर ग्राउंड येथे एसटी समाजाच्या वतीने एक जन आक्रोश मोर्चा करण्यात आलेला आहे। चला आपण यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया काय नेमकं प्रकरण। काय म्हणाल दादा, जन आक्रोश मोर्चा कशासाठी काढण्यात आला आहे? काही या राज्यातील काही जाती हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन अनुसूचित जमातीमध्ये असंविधानिकरित्या घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यांचे लोकप्रतिनिधी सरकारवर दबाव आणून त्यांना म्हणजे या बंजारा आणि धनगर जमातीला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यासाठी प्रयत्नत आहेत। अजूनपर्यंत तसं झालेलं नाही आणि त्याच अनुषंगाने म्हणून त्याला विरोध म्हणून हा संपूर्ण महाराष्ट्रातील जो गोंडियन समाज आहेत, आदिवासी समाज आहे, यांच्या वतीने हा जंगम महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या जवळपास आपण बघतात की लाखाच्या वर लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अजूनही पुन्हा गाड्या येत आहेत, आपण हे बघू शकता। आणि या ठिकाणी चंद्रपूर आज पूर्णतः सर्व जे काही रोड आहेत ते सर्व बंद राहतील। या अनुषंगाने हा समाज, या समाजामध्ये जो आक्रोश आहे आणि हा आक्रोश दाखवण्यासाठी संपूर्ण या आदिवासी समाज या रस्त्यावर उतरलेला आहे। 2020च्या हैदराबाद गॅजेट नुसार त्यांनी आरक्षण मागत आहे, तर त्यांनी कुठे चुकले? त्यांनी हैदराबाद गॅजेटचा योग्य वाचन करावं। हैदराबाद गॅजेट मध्ये काय नमूद काय, त्यांचे जर तुम्ही पुरावे बघितलं ते अजूनही ब्राह्मणाच्या सोबत त्यांची जे गणना केलेली आहेत की आम्ही ते उच्चवर्णीय आहेत आणि अजूनही त्यांना पुरेपूर, जसं आता धनगर समाज आदिवासी मध्ये मागणी करताय, त्यांनी खरोखरच धांगड की धनगर याचं योग्यरित्या वाचन करावं। आज महाराष्ट्र शासनाने माननीय सुधाकर शिंदे साहेब यांची समिती नेमली आहे, त्या समितीने सुद्धा निर्णय दिलेला आहे की आदिवासी मध्ये कोणत्याही समाजाला घुसखोरी करता येणार नाही। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता सांगितलेले आहेत की आदिवासीला हे संविधानिक दर्जा दिलेला आहे, त्याच्यामुळे कोणत्याही जातीला आदिवासी मध्ये समाविष्ट करता येणार नाही। हेच खूप झालेलं आहे। आपल्यासोबत अजून काही नेते आहे आदिवासींचे, काय म्हणाल? तर मला हे म्हणायचं आहे की जे धनगर किंवा इतर बोगस ज्या जाती आहेत या आपल्या जमातीमध्ये येऊ पाहत आहेत। खरं तर या जमातीमध्ये येण्यासाठी जे महत्वाची अट आहे एफिनिटी आणि रिलेशनशिप, हे बोगस जात हे कधीही या अनुसूचित जमातीच्या ह्या रूढी परंपरा किंवा रिलेशनशिप आणि एफिनिटी हे पूर्ण करू शकत नाही, म्हणून ते या ट्राइब्स कधीच होऊ शकत नाही। आणि याचा विचार शासनाने करावा आणि आम्हाला योग्य नाव आपल्याला योग्य असं न्याय द्यावा, असं या ठिकाणी मी सुचवू इच्छितो। आपल्यासोबत अजून काही नेते, आपण यांच्याशी बोलूया। काय म्हणाल दादा, जन आक्रोश मोर्चा आहे नेडो मावा चंद्रपूर तक जन आक्रोश मोर्चा जंगम इथे कुणी मावा क्रांती आंद मावा समाजना जागृती आंदो नेण मावा समाजून पोरो बघातीर सरकार उंदी षडयंत्र किसेर म्हणता नेंडू बोगस जाती नुन मावा आदिवासी तक आरक्षण सिंहरोपो ABCD माकून करूसेर म्हणता माकून ABCD माकून करूस मट मावा अनुसूचित जाती जमाती म्हणता माग जमाती म्हणा सेम महागा ABCD की मट जर महागा इतली मट छेडखानी षडयंत्र किसेर मनकिड तानागिर नमोटो बघातीर मेकून नमोटो ताकद तोहकम इथे नमोट विनंती किसेर म्हणतो मावा नेंडू संस्कृतीतून मावा रूढी परंपरा मावून सारको इंतर मावा रूढी परंपरा सारको सले मावा आदिवासी जमात ಇದು ಮೂಲ ನಿವಾಸಿ ಇದು ಭಾರತ ದೇಶನೋರ್ ನಮ್ಮಟ ಆದಿವಾಸಿ ಅಂದು ನೆನ್ ಭಾರತ ದೇಶ ಮಾಗಸಲೆ ಭಾರತ ದೇಶ ಮಾವ ಜಮೀನ್ ತಕ್ ಮಂತ ಮಾವ ಗೋಣವಾನ ಲ್ಯಾಂಡ್ ನಕ್ ಮಂತ ಇದು ನಿಮಟ್ ವಿಶ್ರೆ ಮಾय मट नेन बघातेर इंतेर बंजारा समाज नमोट हिंदू उपवर्गीकरण के कम पहिले निमट निश्चित केम मट आदिवासी आंदिर को हिंदू वर्गीकरण आंदिर इत निश्चित केम तान नंतर निमट आदिवासी आरक्षण तलकाट नमोट कदापि मी कोण सरकार तुनी नमोट आया सीएम आणि तेरा नमोट 100% विरोध किंतम नि सरकार की तर विरकोन पार्टीसी किनीर उरगी नमोट निश्चित किंतम वायवाल दिवसून उरगी नमोट उर जागा तोस्तीसी कमिशनन विहांतन आरक्षण आमचा हक्काचा, आरक्षण आमचा हक्काचा। सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की SC आणि ST मध्ये वर्गीकरण झालं पाहिजे, याच्यावर काय बोलणं? हा, माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आता अनुसूचित जातीसाठी म्हणजे वर्गीकरण करण्याचा 2-4 महिन्यात निर्णय घेतलेला आहे, परंतु अनुसूचित जमातीच्या संबंध मात्र कुठलाही निर्णय घेतलेला नाही, तेव्हा यावर भाष्य करणे योग्य होणार नाही। आपल्यासोबत अजून काही आदिवासी नेते आहेत। दादा, काय म्हणाल, तुमची जे ST लोकांची जमीन आहे ते भाडे तत्वावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला, याबद्दल काय म्हणाल तुम्ही? आताच आपल्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी जो आदिवासीच्या जमिनी भाडे तत्वावर देण्याचा निर्णय जो घेतलाय तो अत्यंत चुकीचा आहे। एक तर याच्यामध्ये आदिवासीचं खच्चीकरण आणि आदिवासी समाजाला, आदिवासी शेतकऱ्यांना, आदिवासी
आदिवासी लोकांना या आपल्या शेत हक्काच्या शेत जमिनीपासून वंचित करण्याचा एक या शासनाचा कुटील डाव आहे हे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो. कारण तर ह्या धनधानग्याचं सरकार आहे. धनधानग्याच्या खिशात ह्या आमच्या आदिवासी जमिनी ह्या देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे हे आम्हाला निश्चितपणे आम्ही सांगू शकतो. या ठिकाणी आमचा असा ठाम निर्णय की ह्या सरकारने ह्या आदिवासीच्या जमिनी आमच्या भाडे तत्वावर देण्याचा निर्णय हा रद्द करण्यात यावा. ह्या आमच्या आदिवासी समाजाकडून त्यांचं असं म्हणणं आहे की भाडे तत्वावर दिल्यानं एसटी समाजाला बेनिफिट भेटणार. त्यांनी जमीन विकणार नाही, फक्त भाडे तत्वावर देणार आणि नंतर त्यांची जमीन त्यांनाच राहणार. हा, ह्यामध्ये ज्या सरकारनं जे बोलणं आहे का एसटी आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी आहे ह्या भाडे तत्वावर देऊन त्या जमिनी त्यांच्याच राहील. पण जेपर्यंत आदिवासीचं गोन ज्या जमिनीतून जे गोन खनिज निघणार आहे ते गोन खनिज निघल्यानंतर ज्या धनगरांच्या खिशात गेल्यानंतर आम्ही त्या जमिनीमध्ये त्या जमिनीचा जो कष आहे, जमिनीचा जो पात्रता आहे, त्याची योग्य लायकी आहे, त्या जमिनीची जे पीक उगवण्याची ते क्षमता कायम राहील का? ज्या गौण खनिज जेव्हा उत्खनन होईल ह्या गौण खनिज उत्खनन झाल्यानंतर त्यामध्ये जे राख भरले जाते ते राखेमध्ये आम्ही कोणतं उत्पन्न घेणार आहोत? आणि एक या सरकारचं असं आहे, तुम्ही भाडे तत्वावर दिले का आणि कसंही केलं का? उदाहरणार्थ तुम्ही उद्या विक्र्या जर केलं तर आम्ही काय करणार आहोत? सामोर चालून त्यांचा हा एकच डाव आहे, हे समोर विक्र्याच करणाऱ्या जमिनी. म्हणून आम्हाला ह्या शासनाचा जो GR आहे भाडे तत्वावर हा कायमचा रद्द झाला पाहिजे. जर नाही रद्द झाला तर याच्या विरुद्ध आम्ही सुद्धा तीव्र आंदोलन करू हे आम्ही आमच्या समस्त आदिवासी समाजाकडून मागणी करतो. हे आपल्यासोबत होते आदिवासी काही नेते, यांचे खूप साऱ्या मागण्या आहे. आता बघू याच्यावर शासनाचा काय निर्णय येतो. आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया 24. जय हिंद.